गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आज आपण न्यू पॉईंट पाहतोय, केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. अमाइन्सच्या केमिकल रिएक्शन्स. याच्यामध्ये फर्स्ट केमिकल रिएक्शन आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्सचं आपल्याला काय करायचं आहे? अल्कायलेशन करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय अल्कायलेशन ऑफ अमाइन्स? एकदम सिंपल डेफिनेशन आहे, त्याच्या नावातच डेफिनेशन आहे अल्कायलेशन. आपण फर्स्ट काय करूया? अल्कायलेशन ऑफ अमाइन्सची डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन काय आहे? hydrogen atom, the reaction in which hydrogen atom attached to nitrogen atom in amine is replaced by alkyl group. alkyl group म्हणजे कोणता सांगा? तर R group, alkyl group. दिस रिएक्शन इज नोन ॲज अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. अल्कायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहेत? हायड्रोजन ॲटम्स अटॅच आहेत. हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन ॲटम इन अमाइन म्हणजे नायट्रोजन ॲटमला जे हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते हायड्रोजन ॲटम हे रिप्लेस केले जातात. कशाने रिप्लेस केले जातात? तर अल्कायल ग्रुपनं रिप्लेस केले जातात. मग मिथाइल असेल, इथाइल असेल, एन प्रोपाइल असेल, एनी अल्काइल ग्रुप असेल, त्याने रिप्लेस केले जातात आणि म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय? अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. ज्या रिएक्शनमध्ये नायट्रोजन ॲटमला अटॅच असणारा हायड्रोजन ॲटम अमाइन्समधला अल्काइल ग्रुपनं रिप्लेस होईल त्या रिएक्शनला काय म्हणायचं आहे? अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. आपण एक जनरल रिएक्शन लिहूया. दिस इज अमाइन. आपण अमाइन कोणता घेतला आहे? हा प्रायमरी अमाइन. दिस इज प्रायमरी अमाइन. ओके, दिस इज प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनमध्ये नायट्रोजन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत आणि याची जर रिएक्शन आपण अल्कायल हॅलाइडसोबत केली, अल्कायल हॅलाइड RX. आता हा जो अल्कायल हॅलाइड आहे तो आपल्याला कोणता घ्यायचा आहे? प्रायमरी अल्कायल हॅलाइड घ्यायचा आहे. ओके, हा कोणता अल्कायल हॅलाइड आहे? प्रायमरी अल्कायल हॅलाइड. आणि याला आपण काय करतोय? हीट करतोय. याला सिम्पली काय करायचं आहे? हीट करायचं आहे. हीट केल्यामुळं काय होणार? हा H आणि हा X म्हणजे इथे Rला काय अटॅच आहे? X अटॅच आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. ह्या नायट्रोजन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. त्यातला एक हायड्रोजन घ्या आणि हा एक X घ्या. यातला एक H आणि हा एक X म्हणजे यातला एकच X आहे. काय रिमूव्ह सांगा? HX रिमूव्ह होणार. मग हा जो R आहे तो R ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? RNH. इथला H रिमूव्ह झाला आणि त्या ठिकाणी काय अटॅच झाला आहे? हायड्रोजन ॲटम अटॅच झाला आहे. ह्या रेषेमध्ये काय झालेलं दिसतं आपल्याला? हायड्रोजन ॲटम की जो नायट्रोजन ॲटमला अटॅच होता तो रिमूव्ह झाला आहे, तो रिप्लेस झाला आहे. कशानं रिप्लेस झाला आहे? तर अल्कायल ग्रुपनं रिप्लेस झाला आहे आणि म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय? अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. ओके, जर तुम्हाला अमाइन्सचं अल्कायलेशन करायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला अमाइन्सला हीट करावं लागेल. अल्कायल हॅलाइडसोबत. नीट लक्ष आहे, इथे मात्र अल्कायल हॅलाइड हा कोणता पाहिजे? 1 डिग्री पाहिजे. ओके, जर 2 डिग्री आणि 3 डिग्री जर तुम्ही अल्कायल हॅलाइड घेतला तर इलिमिनेशनचे चान्सेस जास्त आहेत आणि तिथे तुम्हाला काय मिळणार? अल्केन हा मेन प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार. ओके, इथे आपण काय पाहतोय? अल्कायलेशन ऑफ अमाइन्स पाहतोय. समजले सर्वांना? आता मला सांगा, हा जो अमाइन तयार झाला आहे तो अमाइन कोणता आहे? नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे हा जो अमाइन आहे तो अमाइन कोणता आहे? सेकंडरी अमाइन आहे. ओके, सेकंडरी अमाइनची अजून आपण रिएक्शन केली अल्कायल हॅलाइडसोबत तर काय तर सांगा? दिस इज अल्कायल हॅलाइड आणि याला आपण हीट केलं तर होणार काय? हा H आणि हा X काय रिमूव्ह होणार? HX रिमूव्ह होणार. -HX. हा जो R आहे तो R ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल. मग मला सांगा, नायट्रोजन ॲटमला किती R अटॅच असतील? 3 R अटॅच असतील. मग ते आपण डायरेक्ट असं लिहू शकतो R3N. हे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन. समजले सर्वांना? हा कोणता अमाइन मिळाला आपल्याला? 3 डिग्री अमाइन. आता 3 डिग्री अमाइनची रिएक्शन अल्कायल हॅलाइडसोबत होईल का सांगा? तर होणार. रिझन काय सांगा? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन. टर्शियरी अमाइनमध्ये जो नायट्रोजन ॲटम आहे त्या नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन अटॅच नाही आहे, परंतु त्याच्यावरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि इथे आपल्याला माहिती आहे R- आहे, X- आहे. X म्हणजेच काय? तर हॅलोजन इथं X- आहे आणि इथं R+ आहे, त्यामुळे हे लोन पेअर ह्या R+ वरती अटॅक करते. इथे सर्वांच्या लक्षात पाठीमागं पण असं आपण पाहिलेलं होतं. हे R+ आहे आणि X- आहे.
ही लोन पेअर ह्या आर प्लसवरती अटॅक करते, त्यामुळे हा जो आर आहे तो आर ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होतो आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो पहा R4N ची व्हॅल्यू किती झाली 4, त्यामुळे एनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि पुढे काय आहे एक्स मायनस, तर आपल्याला मिळतो हा कंपाऊंड आणि ह्या कंपाऊंडचं नाव आहे टोटल अल्काइल ग्रुप किती 4 आहेत, त्यामुळे आपण असं लिहिला टेट्रा अल्काइल एनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे अमोनियम टेट्रा अल्काइल अमोनियम आणि इथं एक्स मायनस आहे, त्यामुळे काय लिहायचं हॅलाइड टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड. दिस इज ऑल्सो कॉल्ड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम यालाच अजून आपण काय म्हणतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं म्हणतो. ओके, इन शॉर्ट QAS. नीट लक्षात ठेवा QAS म्हणजेच काय तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजे जर आपण प्रायमरी अमाइनची रिएक्शन प्रायमरी अमाइनला जर आपण हीट केलं एक्सेस अल्काइल हॅलाइडसोबत, कारण इथं आपण अल्काइल हॅलाइड कसे घेतलेत एक्सेस प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन फायनली कशामध्ये झालं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टमध्ये. जर आपण प्रायमरी अमाइनची रिएक्शन एक्सेस अल्काइल हॅलाइडसोबत जर केली तर फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतो, टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड मिळतो. ओके, आता नीट लक्षात प्रायमरी अमाइनपासून जर आपल्याला QAS प्रिपेअर करत असेल, प्रायमरी अमाइनपासून जर आपल्याला QAS प्रिपेअर करत असेल तर अल्काइल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल यूज करावे लागतात 3 मॉलिक्यूल यूज करावे लागतात. दिस इज फर्स्ट अल्काइल हॅलाइड, दिस इज सेकंड अल्काइल हॅलाइड अँड दिस इज थर्ड अल्काइल हॅलाइड. ओके, प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन जर आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टमध्ये करत असेल तर प्रायमरी अमाइनची रिएक्शन 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल हॅलाइडसोबत केली जाते, म्हणजे एक्सेस अल्काइल हॅलाइड. जर समजा आपण डायरेक्ट रिएक्शन इथून लिहिली सेकंडरी अमाइनपासून, आपण प्रायमरी अमाइन नाही घेतला, आपण डायरेक्ट काय घेतला सेकंडरी अमाइन घेतला आणि सेकंडरी अमाइनपासून जर आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करत असेल तर आपल्याला अल्काइल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल यूज करावे लागतील तर आपल्याला 2 मॉलिक्यूल यूज करावे लागतील 1, 2. जर आपण टर्शियरी अमाइन घेतला, टर्शियरी अमाइनपासून जर आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करायचं असेल तर अल्काइल हॅलाइडचा आपल्याला फक्त 1 मॉलिक्यूल यूज करावं लागेल. ओके, कोणता अमाइन घेतल्यानंतर अल्काइल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल लागतात QAS तयार करण्यासाठी हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकतात. प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन QASमध्ये करत असेल तर अल्काइल हॅलाइडचे 3 मॉलिक्यूल, सेकंडरीपासून QAS बनवायचं असेल तर अल्काइल हॅलाइडचे 2 मॉलिक्युल्स आणि टर्शियरी अमाइनपासून QAS बनवायचं असेल तर अल्काइल हॅलाइडचं फक्त 1 मॉलिक्यूल यूज करायचं. ओके, आता ही जी आपण रिएक्शन लिहिले हीच रिएक्शन आपण शॉर्टमध्ये कशी लिहू शकतो और हीच रिएक्शन शॉर्टमध्ये आपण अशी लिहू शकतो. दिस इज प्रायमरी अमाइन RNH2. ओके, दिस इज प्रायमरी अमाइन प्लस अल्काइल हॅलाइड RX. हा कोणता आहे 1 डिग्री अल्काइल हॅलाइड आहे. इथं डायरेक्ट काय लिहायचं आपण एक्सेस. जर प्रायमरी अमाइनची रिएक्शन एक्सेस अल्काइल हॅलाइडसोबत जर केली असेल हीट तर फायनल कंपाऊंड कोणता तयार होतो फायनल कंपाऊंड हा तयार होतो कोणता R4N प्लस X मायनस. दिस इज कॉल्ड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. हीच रिएक्शन आहे. जर अल्काइल हॅलाइड खाली एक्सेस लिहिलं असेल तर डायरेक्ट कंपाऊंड कोणता तयार करायचा QAS तयार करायचा. समजलं सर्वांना हे नोट करा. अजून आपण 2 इम्पॉर्टंट पॉईंट लिहितोय, फर्स्ट हे नोट करा. झालं सर्वांचं लिहून हे ठीक आहे. मी हे रफ करतोय. आपण याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट लिहितोय. कोणता कंपाऊंड आहे हा QAS क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. नोट, ह्या नोटमध्ये फर्स्ट पॉईंट आहे दिस रिएक्शन इज नोन ॲज. फर्स्ट पॉइंट आहे दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. ह्याच रिएक्शनला काय म्हणतात हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन असंही म्हणतात. दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट इम्पॉर्टंट आहे इफ अल्काइल हॅलाइड इज. आता नीट लक्षात इथं आपण काय करतोय अमाइनची रिएक्शन
अल्कायल हॅलाइड सोबत करतोय. जर अल्कायल हॅलाइड हा मिथाइल आयोडाइड असेल, CH3I असेल, CH3I म्हणजेच काय सांगा, मिथाइल आयोडाइड. ओके, मिथाइल आयोडाइड. इफ अल्कायल हॅलाइड, जर आपण अल्कायल हॅलाइड मिथाइल आयोडाइड यूज केला तर ह्या रिएक्शनला काय म्हणायचं, इफ अल्कायल हॅलाइड इज मिथाइल आयोडाइड देन दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. काय म्हणायचं, मिथायलेशन म्हणजे होणार काय पहा, ह्या आरच्या ठिकाणी कोणता ग्रुप येणार, मिथाइल ग्रुप येणार. आरच्या ठिकाणी काय येणार, मिथाइल ग्रुप येणार आणि त्यामुळे याला काय म्हणतात, मिथायलेशन असं म्हणतात. पहा CH3I म्हणजे काय होणार, हा हायड्रोजन ॲटम ह्या मिथाइल ग्रुपनं रिप्लेस होणार, म्हणजे हायड्रोजन जाणार त्या ठिकाणी काय येणार, मिथाइल ग्रुप अटॅच होणार आणि म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणतात, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन असं म्हणतात. ओके, जनरली काय म्हणतात ह्या रिएक्शनला, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणतात. पण जर समजा आपला अल्कायल हॅलाइड हा मिथाइल आयोडाइड असेल तर ह्या रिएक्शनला काय म्हणायचं, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन म्हणायचं. नोट करा हे. अल्कायलेशन ऑफ अमाइन्समध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट आहे. एक्झाम्पल फर्स्ट आपण एक अमाइन घेऊया, कोणता, फॉर एक्झाम्पल CH3NH2. दिस इज कॉल्ड मिथाइल अमाइन. IUPAC नेम काय तर सांगा, तर याचं IUPAC नेम आहे मिथेन अमाइन. ओके, याची रिएक्शन आपण करूया मिथाइल आयोडाइड सोबत. ॲरोवरती काय लिहिलं आपण, CH3I लिहिलं आहे, मिथाइल आयोडाइड हीट केलं आहे. सांग काय होणार. ह्या नायट्रोजन ॲटमला हे 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत, यातला H आणि यातला I काय रिमूव्ह होणार, HI रिमूव्ह होणार. हा जो मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होणार. ओके, CH3NH एकच हायड्रोजन रिमूव्ह झालं आहे, त्या ठिकाणी काय होणार, एक मिथाइल ग्रुप अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड डायमिथाइल अमाइन. ओके, दिस इज प्रायमरी अमाइन, दिस इज सेकंडरी अमाइन. ओके, डायमिथाइल अमाइन. त्यानंतर डायमिथाइल अमाइनची रिएक्शन आपण परत मिथाइल आयोडाइड सोबत केली, CH3I हीट. काय होणार, हा H आणि हा I काय रिमूव्ह होणार, HI रिमूव्ह होणार. हा जो मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल. म्हणजे ह्या नायट्रोजन ॲटमला टोटल किती मिथाइल ग्रुप अटॅच असतील, 3 मिथाइल ग्रुप अटॅच असतील. त्यामुळे हे आपण डायरेक्ट असं लिहूया, CH3N. ओके, दिस इज कॉल्ड टर्शियरी अमाइन. कोणत्या टर्शियरी अमाइन आहे, हा ट्रायमिथाइल अमाइन. ओके, ट्रायमिथाइल अमाइन. याला आपण काय करूया, परत हीट करूया मिथाइल आयोडाइड सोबत हीट केला आपण. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. पहा इथे C+ आहे आणि I- आहे, त्यामुळे ही लोन पेअर ह्या C+ वरती अटॅक करेल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल सांगा, तर आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3 आता टोटल 4 मिथाइल ग्रुप अटॅच असतील नायट्रोजन ॲटमला. त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि हा I-. ओके, हा तयार झाला QAS, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कोणता कंपाऊंड आहे हा, पहा मिथाइल ग्रुप किती आहेत, 4 आहेत. त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो टेट्रामिथाइल. ओके, टेट्रामिथाइल. नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे अमोनियम, टेट्रामिथाइल अमोनियम आणि आयोडीन आहे I- आहे, त्यामुळे काय लिहायचं, आयोडाइड. दिस इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, QAS. जनरली आपण याला काय म्हणतो, QAS म्हणतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं म्हणतो. ओके, आता तुम्हाला एक्झाममध्ये ही रिएक्शन कसे देऊ शकतात, पहा रिएक्टंट तुम्हाला कसे देतात, CH3NH2 प्लस इथे फक्त लिहिलं जातं CH3I आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं एक्सेस. ब्रॅकेटमध्ये काय लिहितात, एक्सेस लिहितात, ॲरोवरती हीट लिहितात आणि तुम्हाला डायरेक्ट पुढे क्वेश्चन मार्क करतात. मग इथे तुम्हाला कोणता प्रॉडक्ट लिहायचा आहे, तर फायनल कंपाऊंड लिहायचा आहे. पहा अमाइन कोणता आहे तुमच्याकडे, प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनला जर तुम्ही हीट केलं एक्सेस मिथाइल आयोडाइड सोबत तर फायनल कंपाऊंड जो मिळतो तो तुम्हाला लिहायचा आहे. फायनल कंपाऊंड कोणता मिळतो, तर टेट्रामिथाइल अमोनियम आयोडाइड मिळतो, तो इथे लिहायचा आहे. कंपाऊंड कोणता असेल, CH3 4N+I-. ओके, तर ह्या रिएक्शनचा हा आहे मेन प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट. समजले सर ना. प्रायमरी अमाइन होता, प्रायमरी अमाइनपासून जर तुम्हाला QAS प्रिपेअर करत असेल तर मिथाइल आयोडाइडचे किती मॉलिक्यूल लागले तुम्हाला सांगा, 3 मॉलिक्यूल लागले. जर स्टार्टिंग सेकंडरी अमाइन असेल तर अल्कायल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल लागतील,
2 मॉलिक्यूल लागतील. ओके, जर हा टर्शियरी असेल, टर्शियरी अमाइन असेल आणि तुम्हाला QAS बनवायचं असेल तर अल्काइल हायड्रोजनचे किती मॉलिक्यूल लागणार? 1 मॉलिक्यूल लागणार. समजले सर्वांना? नोट करा हे फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल सेकंड आपण घेऊया सेकंडरी अमाइन. ओके, सेकंडरी अमाइन आपण घेऊया C2H5 ट्वाइस C2H5 twice NH. This is secondary amine. The name of this compound is diethyl amine. Okay, diethyl amine. आणि याची रिएक्शन आपण करूया CH3I सोबत मिथाइल आयोडाइड. तर हा आपण इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय? एक्सेस लिहितोय. ओके, आणि याला आपण हीट करतोय. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट प्रॉडक्ट लिहायचं आहे. एलला डायरेक्ट प्रॉडक्ट लिहिता सांग काय लिहिता येईल, किंवा आधी मी तुम्हाला एक सिंपल रिएक्शन करून दाखवू द्यायचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांग इथे काय होणार सांगा? नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. दिस इज सेकंडरी अमाइन. ओके, हा H आणि हा I काय रिमूव्ह होणार? HI रिमूव्ह होणार. हा जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे तो मिथाइल ग्रुप ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच करा म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? C2H5 ट्वाइस N. हे ॲज इट इज आहे. ह्या Nला अटॅच काय होणार? आता मिथाइल ग्रुप अटॅच होणार. ओके, दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन. याची रिएक्शन परत एका मिथाइल आयोडाइड सोबत करा CH3I हीट. सांग काय होणार? नायट्रोजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या C+ वरती अटॅक करेल आणि आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल? C2H5 ट्वाइस N. आणि ह्या Nला हा एक CH3 अटॅच होईल म्हणजे टोटल ह्या Nला मिथाइल ग्रुप किती अटॅच होतील? तर मिथाइल ग्रुप अटॅच होतील 2. CH3 ट्वाइस यांची व्हॅलन्सी 4 झाली त्यामुळे N वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि पुढे काय? हा I-. ओके, समजलं सर्व नाही? एकदम सिंपल आहे. पहा डायमिथाइल येताना सर्वांच्या लक्षात डायमिथाइल अमोनियम आयोडाइड हा तयार झाला QAS. काय तयार झाला? QAS क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. मग मला सांग सेकंडरी अमाइनपासून जर QAS प्रिपेअर करत असेल तर आपल्याला अल्काइल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल लागलेत? तर 2 मॉलिक्यूल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल. ओके, हीच रिएक्शन तुम्ही डायरेक्ट कशी लिहिणार सांगा? हीच रिएक्शन तुम्ही डायरेक्ट कशी लिहिणार सांगा? पहा C2H5 ट्वाइस NH. दिस इज डायथाइल अमाइन प्लस CH3I ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे? एक्सेस लिहिलं आहे. एक्सेस एरोवरती हीट. सांग कोणता कंपाऊंड तयार होईल? तर हा कंपाऊंड तयार होईल. ओके, C2H5 ट्वाइस N CH3 ट्वाइस N प्लस पुढे हा I-. ओके, असं नाही की अल्काइल हॅलाइड हा फक्त मिथाइल आयोडाइडच यूज केला पाहिजे. तुम्ही कोणताही अल्काइल हॅलाइड यूज करू शकता इथे. समजलं सर्वांना? नोट करा हे सेकंड एक्झाम्पल. अल्कायलेशन ऑफ अमाइन्सवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये 2 रिएक्शन दिलेले आहेत. राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन्स. तर ह्या 2 रिएक्शनचे तुम्हाला काय लिहायचे आहेत? प्रोडक्ट लिहायचे आहेत. ओके, नोट करा हे. हां, सेकंड रिएक्शन आहे हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. वर्ड कोणता आहे? एलिमिनेशन. ओके, एलिमिनेशन. हां, आपण याच्यामध्ये फर्स्ट काय करूया? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट घेऊया. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे काय ते आत्ताच आपण पाहिलं. R4N+X-. ओके, दिस इज कॉल्ड QAS क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. नायट्रोजन ॲटमला हे जे 4 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते 4 अल्काइल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. ओके, डझंट मॅटर. पण ह्या नायट्रोजन ॲटमला अल्काइल ग्रुप किती अटॅच पाहिजेत? 4 अटॅच पाहिजेत. तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. हां, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला आपण काय करतोय? हीट करतोय मॉइस्ट Ag2O सोबत. मॉइस्ट Ag2O म्हणजे काय सांगा? तर मॉइस्ट Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे काय असणार आहे? स्मॉल अमाऊंटमध्ये वॉटर असणार आहे. त्या वॉटरची आणि ह्या Ag2Oची रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतो? AgOH तयार होतो. हे आपण कुठे पाहिलं होतं सांगा? मॉइस्ट Ag2O म्हणजेच AgOH हे आपण कुठे पाहिलं होतं? तर फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं हॅलो अल्केन्समध्ये. अल्काइल हॅलाइडची रिएक्शन आपण मॉइस्ट Ag2O सोबत केली होती. मॉइस्ट Ag2O सोबत केली होती म्हणजेच AgOH सोबत केली होती आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला होता? अल्कोहोल मिळाला होता. हे आपण हॅलो अल्केन्समध्येच पाहिले. ओके, होणार काय? पहा एकदम सिंपल आहे. पहा हे मॉइस्ट Ag2O म्हणजेच AgOH. लक्षात आलं सर्वांच्या? हा Ag आणि हा X
एक्स म्हणजेच हॅलोजन, हा Ag आणि हा एक्स काय रिमूव्ह होणार, Ag(x) रिमूव्ह होणार, हा जो OH मायनस आहे हा OH मायनस ह्या एक्स मायनसच्या ठिकाणी येणार. ओके, म्हणजे काय तर होईल पहा R4 N प्लस OH मायनस अँड दिस इज कॉल्ड पहा टोटल अल्काइल ग्रुप किती 4 आहे, त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो टेट्रा अल्काइल, N वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे अमोनियम, टेट्रा अल्काइल अमोनियम आणि OH मायनस आहे त्यामुळे काय लिहायचं हायड्रॉक्साईड. ओके, टेट्रा अल्काइल अमोनियम हायड्रॉक्साईड. नंतर काय करायचं त्याला हीट करायचं आहे, नीट लक्षात. टेट्रा अल्काइल अमोनियम हायड्रॉक्साईड तयार झाल्यानंतर याला काय करायचं हीट करायचं. हीट केल्यानंतर काय होणार इलिमिनेशन होणार. इलिमिनेशन वॉटर मॉलिक्यूल काय होतं याच्यामधून एलिमिनेट होतो आणि आपल्याला जो मेन कंपाऊंड मिळतो तो मेन कंपाऊंड कोणता मिळतो आपल्याला अल्कीन. इथे आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळाला अल्कीन. पण हा जो अल्कीन आहे तो अल्कीन कसा आहे लेस सबस्टिट्यूटेड. हा जो अल्कीन आहे तो अल्कीन कसा आहे लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन आहे. समजलं सर्वांना. आता इथं काय होते बा अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा आपल्याला मेन कंपाऊंड मिळतोय अल्कीन. तो अल्कीन कसा आहे लेस सबस्टिट्यूटेड. जर तुम्हाला लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार करत असेल तर काय करावं लागेल तुम्हाला बीटा कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन रिमूव्ह करावं लागेल. याचा अर्थ बीटा हायड्रोजन तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. मग कोणता बीटा हायड्रोजन रिमूव्ह करायचा ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही ह्या रिएक्शनचे व्यवस्थित प्रोडक्ट लिहू शकताय आणि करेक्ट लिहू शकताय. ओके, नोट काय आहे लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन रिमूव्ह. नीट लक्षात. याच्यामध्ये काय करायचं आहे हॉफमन्स एलिमिनेशन रेशमध्ये एकदा का क्वाटर्नरी अमोनियम हायड्रोक्साईड तयार झाला म्हणजेच टेट्रा अल्काइल अमोनियम हायड्रोक्साईड तयार झाला आणि त्याला जर तुम्ही हीट केलं तर तुम्हाला फायनल कंपाऊंड हा अल्कीन मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं. कोणता कंपाऊंड मिळणार आहे अल्कीन. आणि अल्कीन तयार करताना तुम्हाला काय करावं लागतो बीटा हायड्रोजन तुम्हाला रिमूव्ह करावं लागतो. कोणता हायड्रोजन बीटा हायड्रोजन. नीट लक्षात. कोणता हायड्रोजन रिमूव्ह करायचा नेहमी बीटा हायड्रोजन रिमूव्ह करायचा. आणि बीटा हायड्रोजन तो कोणता असला पाहिजे लेस स्टेरिकली हिंडर्ड असला पाहिजे. ओके, लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजनच रिमूव्ह होतो. आता लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन का रिमूव्ह होतो त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे. हे तुम्हाला मी जनरल रिएक्शन सांगितले. समजले सर्वांना. तर हे नोट करा. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन म्हणजे नेमकं काय ते. ओके, नोट करा. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शनचं एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्टिंग काय करतोय एक अमाइन घेतोय CH3 CH2 NH2 दिस इज अमाइन. कोणता अमाइन हा इथल अमाइन. ओके, इथन अमाइन. IUPAC नेम काय इथन अमाइन. कॉमन नेम काय इथल अमाइन. दिस इज 1 डिग्री अमाइन. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शनमध्ये सुरुवात क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टपासून केलं का नाही तर काय केलं डायरेक्ट अमाइनपासून सुरुवात केली. ओके, आणि याची रिएक्शन केलेली आहे CH3I सोबत. CH3I म्हणजेच मिथाइल आयोडाइड. याला काय केलं हीट केलं आहे आणि हा जो मिथाइल आयोडाइड आहे तो कसा आहे एक्सेस आहे. आता तुम्ही मला डायरेक्ट प्रोडक्ट सांगायचं आहे काय तयार होईल. आताच आपण पाहिलं होतं अल्कायलेशन ऑफ अमाइनमध्ये प्रायमरी अमाइनची रिएक्शन एक्सेस मिथाइल आयोडाइड सोबत केले हीट केले. फायनल कंपाऊंड कोणता मिळेल फायनल कंपाऊंड आपल्याला मिळेल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. हा CH3 CH2 ग्रुप ॲज इट इज राहणार. पुढे नायट्रोजन. ह्या नायट्रोजनला किती मिथाइल ग्रुप अटॅच होणार सांगा कारण इथे अल्काइल ग्रुप कोणता आहे मिथाइल आहे त्यामुळे ह्या नायट्रोजन ॲटमला मिथाइल ग्रुप अटॅच होणार. इथे जर इथाइल असता तर ह्या नायट्रोजन ॲटमला इथाइल ग्रुप अटॅच झाला असता. ओके, मग सांगा ह्या नायट्रोजन ॲटमला किती मिथाइल ग्रुप अटॅच होतील तर ह्या नायट्रोजन ॲटमला 3 मिथाइल ग्रुप अटॅच होतील आणि आपल्याला काय मिळेल फायनल कंपाऊंड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळेल. तो आपण कंपाऊंड इथे लिहूया CH3 पुढे CH2. ओके, CH3 CH2 पुढे हा N आणि ह्या Nला मिथाइल ग्रुप किती अटॅच होणार 3 अटॅच येणार. इथे नायट्रोजन फ्रेंड्स किती झाली 4 त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि पुढे हा I मायनस. ओके, दिस इज कॉल्ड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. समजलं सर्वांना कसं आलं ते. याचं आपल्याला नाव काय लिहिता येईल CH3 CH2 म्हणजे इथाइल अल्फाबेटिकली आपण लिहितोय. हा इथाइल आहे आणि हे मिथाइल आहेत. मिथाइल किती आहेत 3 आहेत. ओके, ट्रायमिथाइल. इथाइल
ट्रायमिथाईल नायट्रोजन ॲटमवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे काय लिहायचं अमोनियम, आणि पुढे आयोडीन आहे त्यामुळे काय लिहायचं आयोडाईड. तर आपल्याला फर्स्ट हा काय मिळाला QaS मिळाला, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. समजलं सर्वांना, एकदम इझी आहे. इथाईल ट्रायमिथाईल अमोनियम आयोडाईड. नंतर हा जो QaS आहे त्याची रिएक्शन आपण करतोय मॉइस्ट Ag2O सोबत. समजलं सर्वांना, मॉइस्ट Ag2O याला आपण हीट करतोय मॉइस्ट Ag2O सोबत. मला सांग मॉइस्ट Ag2O म्हणजेच काय असतं AgOH. मॉइस्ट Ag2O म्हणजेच काय AgOH. Ag आणि हा आय काय रिमूव्ह होणार Agi रिमूव्ह होणार, आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार OH निगेटिव्ह अटॅच होणार, OH मायनस म्हणजे I मायनस जाणार, त्या ठिकाणी OH मायनस अटॅच होणार. ओके, हे तर समजलं. हां, हेच आपण असं लिहितोय CH3 पुढे CH2 N, ह्या Nला हे 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, आणि पुढे हा OH मायनस Nवरती पॉझिटिव्ह चार्ज. हा तयार झाला क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. काय तयार झाला हायड्रॉक्साईड. नंतर आपण याला काय करतोय हीट करतोय, आणि हीट केल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतोय अल्किन मिळतोय. ओके, काय मिळतोय अल्किन. आता नीट लक्षात, इथे नायट्रोजन ॲटमला किती मिथाइल ग्रुप अटॅच आहेत 3, आणि 1 इथाइल ग्रुप अटॅच आहे. हे जे 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत ते मी असं पण लिहू शकतो. हे जे 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत ते आपण असं लिहू शकतो. नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्या नायट्रोजन ॲटमला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत CH3 CH3 CH3, आणि या नायट्रोजन ॲटमवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हे आपण थोडं वेळ हे असं लिहू शकतो. आता त्यानंतर पहा हीट केलं, हीट केल्यानंतर काय तयार होतो अल्किन तयार होतो. कोणता अल्किन तयार होतो लेस सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होतो. हायड्रोजन कोणता रिमूव्ह होतो लेस स्टेरिकली हिंडर्ड हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो. कोणता हायड्रोजन बीटा हायड्रोजन, लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन. ओके, आता याच्यामध्ये बीटा हायड्रोजन कोणता आहे बीटा हायड्रोजन आहे का याच्यामध्ये. नीट लक्षात, ह्या N+ ला ह्या नायट्रोजन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतात. म्हणजे ह्या नायट्रोजन ॲटमला हा कार्बन ॲटम अटॅच आहे, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. नायट्रोजन ॲटमला जो पण कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता झाला अल्फा. ओके, हा अल्फा. असा ह्या अल्फाच्या शेजारी अजून एक कार्बन ॲटम आहे, म्हणजे हा कोणता असेल सांगा बीटा. कारण ह्या 3 अल्काइल ग्रुपमध्ये बीटा हायड्रोजन ॲटम नाही आहे, एकच बीटा हायड्रोजन ॲटम इथं आहे, एकाच अल्काइल ग्रुपमध्ये आहे. कोणता इथे टोटल बीटा हायड्रोजन 3 आहेत, पण एकाच अल्काइल ग्रुपमध्ये बीटा हायड्रोजन आहे. इथे बीटा हायड्रोजन ॲटम आहे का नाही आहे, त्यामुळे इथे इलिमिनेशन होणार आहे का तर इथे इलिमिनेशन होणार नाही. इलिमिनेशन कुठं होतं जिथं बीटा हायड्रोजन आहे त्या ठिकाणी इलिमिनेशन होणार. ओके, मग हा जो CH3 आहे तो CH3 आपण असं लिहू शकतो CH2H. हायड्रोजन कोणतं रिमूव्ह होतंय हायड्रोजन कोणतं रिमूव्ह होतंय लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन रिमूव्ह होतंय. आता इथं तिन्ही ठिकाणी बीटा हायड्रोजन ॲटम नाही आहे, मग हाच आपला काय असेल लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन असेल. हा OH मायनस काय करेल हा जो बीटा हायड्रोजन आहे तो घेईल. ओके, कोण हा जो OH मायनस आहे हा OH मायनस, हा जो H आहे तो H घेईल. त्यामुळे काय होणार सांगा ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, म्हणजे C आणि C मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार, पण ह्या कार्बनचे फेलोसिटी डिस्टर्ब होणार 5 होणार. त्यामुळे काय होतं हा नायट्रोजन ॲटम काय करतो ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन घेतो. काय तयार झालं मग आता सांगा हा H कोणी घेतला ह्या OH मायनसने घेतला, म्हणजे काय तयार झालं H2O तयार झालं. ओके, प्लस अजून काय पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, म्हणजे CH2 आणि ह्या CH2 मध्ये काय तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस. त्यानंतर हे 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत नायट्रोजन ॲटमने घेतलेत. ओके, नायट्रोजन ॲटमने घेतल्यामुळं नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती झाली परत 3 झाली 1 2 3. मग मला सांग हा एक आपल्याला कंपाऊंड मिळेल. कोणता कंपाऊंड हा ट्रायमिथाइल अमाइन आहे ना, ट्रायमिथाइल अमाइन हे आपण असं पण लिहू शकतो CH3 thrice N. ओके, दिस इज कॉल्ड ट्रायमिथाइल अमाइन. नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही आहे कारण नायट्रोजनची 3 फेलोसी फक्त कंप्लीट आहे. ओके, मग सांग हा जो अल्किन आपल्याला मिळाला आहे तो अल्किन कोणता आहे सांगा इथिन. समजले सर ना, म्हणजे ह्या रिएक्शनचा जो मेन प्रोडक्ट आहे तो कोणता आहे सांगा इथिन. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. आता ही रिएक्शन एकदम सिंपल होती, सोपी होती. का सोपी होती कारण हे जे 4 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत नायट्रोजन ॲटमला त्यापैकी फक्त एकाच अल्काइल ग्रुपमध्ये काय होता बीटा हायड्रोजन होता. जर समजा ह्या नायट्रोजन ॲटमला 2 किंवा 3
असे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत की ज्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन आहे. मग अशा वेळेस आपण काय होतो कन्फ्यूज होतो की नेमकं कोणता बीटा हायड्रोजन रिमूव्ह करतात. असं एक आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट हे नोट करा. पहा सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण घेतोय फर्स्ट स्टार्टिंगला CH3 CH2 CH2 NH2 कोणता अमाइन आहे हा सांगा. दिस इज कॉल्ड एन प्रोपिल अमाइन प्रोपॅन 1 अमाइन. ओके दिस इज 1 डिग्री अमाइन. जर आपण याची रिएक्शन इथाइल आयोडाइड सोबत केली कोणता इथाइल आयोडाइड C2H5I एक्सेस. ओके एक्सेस फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल तर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल. ह्या नायट्रोजन ॲटमला इथाइल ग्रुप किती अटॅच होतील तर ह्या नायट्रोजन ॲटमला इथाइल ग्रुप 3 अटॅच होतील. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा CH3 CH2 CH2 पुढे हा N ह्या Nला 3 इथाइल ग्रुप अटॅच होतील C2H5 थ्राईस N वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि पुढे हा I मायनस. ओके हा तयार झाला QAS क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. त्यानंतर आपण याला हीट करतोय मॉइस्ट Ag2O सोबत. ॲरोवरती आपण काय लिहिलं सांगा मॉइस्ट Ag2O. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जे मेन्स एक्झाममध्ये AgOH देत नाहीत काय देतात मॉइस्ट Ag2O देतात. मग मला सांगा मॉइस्ट Ag2Oचा मिनिंग काय AgOH. ओके हा इथला Ag आणि तो I मायनस काय रिमूव्ह होणार AgI रिमूव्ह होणार OH मायनस काय होणार I मायनसच्या ठिकाणी अटॅच होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा CH3 पुढे CH2 पुढे हा N C2H5 थ्राईस N वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि पुढे हा OH मायनस. ओके तर आपल्याला मिळेल क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. इथपर्यंत समजले सर्वांना. आता त्यानंतर हेच अजून आपण कसं लिहू शकतो सांगा सिम्पल लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या Nला 3 इथाइल ग्रुप अटॅच आहेत आणि N वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा OH मायनस. ओके हेच अजून आपण असं पण लिहू शकतो ना. नायट्रोजन ह्या नायट्रोजनला 3 इथाइल ग्रुप अटॅच आहेत CH2 CH3 पुढे CH2 CH3 CH2 CH3 ह्या N वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पुढे काय आहे OH मायनस. ओके हेच आपण थोडंसं सिम्पल लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. ओके हा OH मायनस. ओके त्यानंतर याला आपण काय करतोय सांगा हीट करतोय. हीट केल्यामुळे काय तयार होणार अल्किन तयार होणार. आता अल्किन कोणतं तयार होणार नीट लक्ष इकडं मला सांगा याच्यामध्ये अल्फा कार्बन कोणते आहेत आणि बीटा कार्बन कोणते आहेत. नायट्रोजन ॲटमला जे कार्बन ॲटम अटॅच आहेत ते कार्बन कोणते आहेत अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन कोणते अल्फा कार्बनला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो बीटा कार्बन. म्हणजे पहा दिस इज अल्फा दिस इज बीटा दिस इज अल्फा कार्बन दिस इज बीटा कार्बन दिस इज अल्फा दिस इज बीटा कार्बन दिस इज अल्फा दिस इज बीटा कार्बन. ओके आपण काय सांगितलं आहे की लेस स्टेरिकली हिंडर्ड बीटा हायड्रोजन रिमूव्ह करायचा. आता नीट लक्ष द्या ह्या चारही अल्काइल ग्रुपमध्ये नायट्रोजन ॲटमला जे 4ही अल्काइल ग्रुप अटॅच आहेत त्या 4ही अल्काइल ग्रुपमध्ये बीटा हायड्रोजन आहे नाही तर बीटा हायड्रोजन पाहिजे 3 आहेत. म्हणजे मला सांगा हे सर्व काय इथाइल ग्रुप आहेत म्हणजे 3ही बीटा हायड्रोजन काय झाले एकाच टाईपचे झाले ना. मग हा बीटा हायड्रोजन असो किंवा हा बीटा हायड्रोजन असो किंवा हा असो 3ही एकाच टाईपचे आहेत. त्यासाठी आपण काय करूया कोणत्याही एका ठिकाणी हा बीटा हायड्रोजन कन्सिडर करूया. ओके कारण हे 3ही बीटा हायड्रोजन एकाच टाईपचे आहेत आणि हा बीटा हायड्रोजन मात्र वेगळ्या टाईपचा आहे कारण हा N प्रोपाइल ग्रुप आहे आणि हे 3ही कोणते आहेत इथाइल ग्रुप आहेत. आता मला सांगा कोणता बीटा हायड्रोजन हा लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे ह्या N प्रोपाइल ग्रुपमधला का इथाइल ग्रुपमधला. कोणता बीटा हायड्रोजन हा लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे. लेस स्टेरिकली हिंडर्ड म्हणजे काय त्याच्या आसपास जी गर्दी आहे ती गर्दी कमी पाहिजे. त्याच्या शेजारी जे अल्काइल ग्रुप आहेत किंवा जे दुसरे एखादे ग्रुप आहेत ते कसे पाहिजेत कमी पाहिजेत. याचा अर्थ लेस स्टेरिकली हिंडर्ड पाहिजे. गर्दी त्याच्या शेजारी कमी पाहिजे क्राउडिंग कमी पाहिजे. ओके मग आता मला सांगा कोणता बीटा हायड्रोजन हा लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे तर हा बीटा हायड्रोजन लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे. पहा हा बीटा हायड्रोजन आहे किती हायड्रोजन सांगायचं 3 आहेत. ओके पहा ह्या हायड्रोजनच्या शेजारी दुसरे एखादे ग्रुप वगैरे अटॅच आहेत का नाही आहेत. तसं इथे पहा हा आहे बीटा हायड्रोजन किती आहेत 2 बीटा हायड्रोजन आहेत. पण ह्या बीटा हायड्रोजनच्या शेजारी इकडे काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे हा कसा झाला स्टेरिकली हिंडर्ड. हा हायड्रोजन
हा बेटा कार्बन स्टेरिकली हिंडर्ड बेटा कार्बन आहे आणि त्यामुळे हायड्रोजनसुद्धा कसा आहे स्टेरिकली हिंडर्ड आहे. तसं ह्या कार्बन ॲटमला पुढे एखादा ॲटम अटॅच आहे का नाही आहे, सर्वच्या सर्व काय हायड्रोजनच आहेत. त्यामुळे हा जो बेटा कार्बन ॲटम आहे तो लेस स्टेरिकली हिंडर्ड बेटा कार्बन आहे आणि हायड्रोजन ॲटमसुद्धा लेस स्टेरिकली हिंडर्ड आहे. आता लेस स्टेरिकली हिंडर्ड बेटा हायड्रोजनच का रिमूव्ह होतो? फाय लेस स्टेरिकली हिंडर्ड बेटा हायड्रोजन रिमूव्ह, तर त्याचं रिझन आहे नीट पा हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कसं आहे एक बल्की स्ट्रक्चर आहे. म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा स्वतःच एक कसा आहे बल्की आहे, स्वतःच एक कसा आहे स्टेरिकली हिंडर्ड कंपाऊंड आहे. आणि स्टेरिकली हिंडर्ड कंपाऊंडमध्ये एखादा बेस हा इतक्या आतमध्ये जाऊन तो बेटा हायड्रोजन नाही काढू शकत की जितका तो लेस स्टेरिकली हिंडर्ड काढू शकतो. पण याच्या भोवती काय आहेत अजून दुसरे काही ॲटम्स आहेत ग्रुप्स आहेत, त्यामुळे हा बेटा हायड्रोजन काढणं इतकं सोपं नाही आहे. बेसला हा बेटा हायड्रोजन काढणं सोपं आहे कारण हा एक मोठा मॉलिक्यूल आहे, हा एक बल्की मॉलिक्यूल आहे, स्वतःच एक लार्ज मॉलिक्यूल आहे. आणि लार्ज मॉलिक्यूल जर असेल तर त्याच्यामधला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काढणं आपल्याला इझी कधी होईल जेव्हा तो हायड्रोजन लेस स्टेरिकली हिंडर्ड असेल त्यावेळेस. ओके, त्यामुळे हा स्टेरिकली हिंडर्ड बेटा हायड्रोजन आहे, हा लेस स्टेरिकली हिंडर्ड बेटा हायड्रोजन आहे आणि त्यामुळे बेस हा नेहमी काय करणार लेस स्टेरिकली हिंडर्ड हायड्रोजन रिमूव्ह करणार बेटा हायड्रोजन. ओके, मग हा जो CH3 आहे तो CH3 आपण असं पण लिहू शकतो CH2H. समजले सर ना, दिस इज बेटा हायड्रोजन. ओके, हे तिन्ही एकाच टाईपचे आहेत. सांग काय होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा OH मायनस काय करणार हा H घेणार. जर ह्या OH मायनस ना हा H घेतला तर हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, हे दोन इलेक्ट्रॉन जर इथे शिफ्ट झाले तर ह्या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होणार. त्यामुळे नायट्रोजन ॲटम काय करतो ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेतो. मग सांगा आपल्याला कंपाऊंड कोणकोणते मिळाले. हा OH मायनस आणि हा H काय तयार झाला H2O. ओके, प्लस त्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH2 हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे CH2 आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस त्यानंतर हा मॉलिक्यूल एक आपल्याकडे शिल्लक राहिला कोणता हा मॉलिक्यूल. सांगा कोणता मॉलिक्यूल आहे नायट्रोजन ॲटम आहे. ह्या नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे इकडे N प्रोपाइल ग्रुप अटॅच आहे CH3 CH2 CH2. ओके, आणि ह्या नायट्रोजनला हे दोन इथेल ग्रुप अटॅच आहेत ते आपण असं लिहू शकतो C2H5 ट्वाईस. ओके, म्हणजे आपल्याला हे तीन कंपाऊंड मिळालेत. एक मिळाला आहे अल्किन, कोणता अल्किन मिळाला सांगा इथिन. ओके, जर तुम्ही हा बेटा हायड्रोजन रिमूव्ह केला असता तर काय मिळालं असतं तुम्हाला CH डबल बॉन्ड CH म्हणजे प्रोपिन मिळाला असता. पण तुम्हाला इथं प्रोपिन मिळतो का तर प्रोपिन मिळत नाही कारण हा बेटा हायड्रोजन स्टेरिकली हिंडर्ड आहे. आपण लेस स्टेरिकली हिंडर्ड बेटा हायड्रोजन नेहमी रिमूव्ह करतोय आणि त्यामुळे आपल्याला प्रोपिन न मिळता आपल्याला काय मिळतो इथिन हा आपल्याला मेन अल्किन मिळतो. ओके, जर तुम्हाला विचारलं असतं ह्या रिएक्शनचा मेन प्रोडक्ट कोणता प्रोपिन का इथिन तर तुमचा आन्सर काय इथिन. ओके, नोट करा. हे हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शनवरती तुम्हाला हा क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेला आहे. आज आपण अमाइन्समध्ये दोन केमिकल रिएक्शन डिस्कस केलेत. फर्स्ट इज अल्कायलेशन ऑफ अमाइन्स अँड सेकंड इज हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.